हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी व्लॉग। तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली पाहुण्यांपासून, कारण आज होता आमच्या इथे प्रोग्राम। सकाळी सकाळी बाबा ते मम्मीला भेटायला आलेले होते और हम तो पहुंच गए कॉलेज और हम यहाँ एक लड़की का इंतजार कर रहे थे। सकाळी सकाळी पण मूड फ्रेश होता आमचा आणि आम्ही तिचा वेट करत होतो। ती आली फायनली आणि आम्ही आता वरती क्लासरूम मध्ये जात होतो। सुबह सुबह की ये धूप बहुत ज्यादा चटके मार रहे, तो हमारा प्रैक्टिकल यहाँ शुरू हुआ और यहाँ खत्म भी हो गया। आज आमच्या एक्सटर्नली आमची वायवा घेतलेली नव्हती, त्यामुळे आम्ही जास्त खुश होतो। और एक कॉलेज वाले यार, घर वाले क्या कम थे क्या, अब इन्होंने भी हमको काम पे लगा दिया। आम्ही पैसे भरले होते शिकायचे। इथे माझ्यासोबत माझ्या फ्रेंड्सला पण कामाला लावलेलं होतं, पण त्यांची व्हिडिओ क्लिप घेतलीच नाही। आता तर आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांनी पण मला सबस्क्राईब केलेलं आहे। तुम्ही कधी करताय गाईज, लवकर जा सबस्क्राईब करा। आणि मी शेवटी आस्तावून पस्तावून तो कपडा फेकून दिला। नुसती मस्ती मस्ती चालू असते। मग काय रिझा आणि आम्ही दोघं निघालो दुकानात जायला, कारण आमच्या फ्रेंडला चक्कर येत होते। तो इधर उधर से थोडीफार भीक मागली और कुरकुरे भी लेके आए, चॉकलेट भी लेके आए। आता इथे पोरांना पण कामाला लावून दिलं होतं सरांनी। आमच्या घरी प्रोग्राम होता, त्यामुळे मग मी निघून आली, मस्तपैकी रेडी वगैरे झाली, आवरून घेतला आणि मी तर चालली तिकडे। मग आल्याला लगेच मी जेवायला बसून घेतलं। आता इथे दोघं मावशींना ना मस्तपैकी गुलाबजाम वगैरे भरून दिलं आणि हा चिकू बघा त्याच्या तोंडात ऑलरेडी एक भरलेला। त्यानंतर यांच्या दोघांचं तर कायच प्रेम होतं चाललं होतं माझ्यावर, काय माहिती। बघ इथे आमची मामी जेवायला बसली आणि मग मी काय मस्तपैकी त्यांना गुलाबजाम भरून दिलं। घरी काही प्रोग्राम म्हटलं की पोरांची नुसती मजा मजाच असते, आणि त्यातल्या त्यात घराच्या बाजूलाच दुकान, म्हणजे किती मजा ना। मग मी काही इथेच एक मस्त झोप काढून घेतली आणि त्याच्यानंतर परत लाडू मला चिटकायला आलेला। घरी येऊन परत मी झोपून घेतलेलं होतं। आता उठली आणि पप्पांसोबत मस्त चहा बिस्किट वगैरे खाऊन घेतला आणि ते यांचं इम्पॉर्टंट डिस्कशन चालू होतं। आणि इथे आमचा मण्या बघा कसा खेळतोय। इसको हमने बिल्ली समझ के लाया था, ये तो बिल्ला निकल। आता मस्तपैकी ना रेडी होऊन घेतला आणि आम्ही निघालो डीमार्टला जायला, कारण आमच्याकडे मावशी आलेली होती। आणि हा आमचा हेवी ड्रायव्हर मस्तपैकी गाड़ी घेऊन आला स्टाइल मारत। उसको सिर्फ एक चांस चाहिए होता है गाड़ी चलाने। फिर क्या, हम सब निकल पड़े डीमार्ट जाने को। और ये देखो तुम सब लोगों को हाय करिए, तुम भी उसको हाय कर दो। हमारी हिंदी थोडी कच्ची पक्की है तो समज लेना गाय। काहीच नाही घेणार असं बोलून पप्पांना आम्ही घेऊन तर आलो। आता काय घेणार आहे, किती घेणार आहे हे आम्हाला पण नाही माहिती। फायनली आम्ही इथे पोहोचलो आणि आता इथे पप्पा एंट्री केल्या केल्याच डोक्याला हात लावायला लागले, क्योंकि अब उनको बड़ा चूना लगने वाला है। फर्स्ट ऑफ ऑल घुसल्या घुसल्या इथे पिकूची शॉपिंग स्टार्ट झाली। अब हम तो कुछ लेने वाले नहीं है, देख लो इस बेवकूफ इंसान को। अब हमने तो इसकी बेइज्जती करनी है भाई साहब, इसलिए इसका भी शॉट डाल दिया। फायनली आमची शॉपिंग झालेली आहे आणि ज्यांच्यासाठी शॉपिंग करायला आलो होतो त्यांच्यापेक्षा जास्त ते बिल आमचं झालं। वाह वाह, और हमको गालियां भी पड़ी है। मस्त से गालियां खा के हम आ पड़े खाना खाने। आता फायनली आम्ही इथे स्ट्रीट फूड खायला पोहोचलो आणि ते पण आमचं नशीब एवढं खराब की ते पण आता बंद व्हायला आलेलं। फिर भी हमने खाया। फायनली आमची इथे पावभाजी आलेली होती, तिथून खाऊन आम्ही निघालो आता दुसरीकडे जायला, क्योंकि इतने में तो हमारा पेट नहीं मानने वाला। मग आम्ही परत गौरी चायनीजला आलो आणि तिथे मस्तपैकी आम्ही काय ऑर्डर केलं, जाऊ दे तोपर्यंत मी टाइमपास खाऊन घेते। आणि ही क्यूटशी छोटूशी आमची फॅन आहे, तिला आम्ही खूप जास्त आवडतो। नेहमी आम्ही जातो तर ती नेहमी आम्हाला बोलते की मला तुझे व्लॉग खूप आवडतात, आम्ही तुझे व्हिडिओ वगैरे नेहमी बघते। फायनली आता घरी आलेली आहे आणि आजचा व्लॉग इथेच संपतो। तर कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा।